हार्दिक पांड्या पिवळ्या जर्सीत दिसणार. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आता चेन्नई सुपर किंग्ज मध्ये जाणार. सध्या सोशल मीडियावर ही एकच चर्चा सुरू आहे. हार्दिक पांड्या ते सीएसके. एका व्हायरल व्हिडिओमुळे, एक इंस्टाग्राम स्टोरी आणि काही क्रिकेट चर्चांमुळे IPL 2027 सुरू होण्याआधीच मोठ्या ट्रेंडिंग मध्ये चालत आहे. पण हा प्रश्न नेमका निर्माण कुठून झाला आणि हार्दिक पांड्या सीएसके मध्ये जाण्याची चर्चा कशी सुरू झाली आणि मुंबई इंडियन्स त्याला सोडणार का, या सर्व गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी यशस्वी पाटील आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. तर ही चर्चा अचानक सुरू झालेली नाही. IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या आणि सीएसके चे CEO काशी विश्वनाथन यांच्यात बराच वेळ चर्चा होताना दिसून आली. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर चाहत्यांनी लगेच अंदाज लावायला सुरुवात केली की हार्दिक पांड्या सीएसके मध्ये जाणार का. हार्दिक सीएसके मध्ये जाणार का. त्यातच हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 07/07 अशी क्रिप्टिक स्टोरी टाकली. काही फॅन्सने त्याला लगेच MS धोनीच्या आयकॉनिक नंबर 7शी जोडायला सुरुवात केली आणि तिथूनच या रुमर्स अजून वाढायला सुरुवात झाली. आता प्रश्न असा निर्माण झाला की सीएसकेला हार्दिक पांड्याची खरंच गरज पडेल का. या मागची नेमकी सर्व कारण काय आहेत, चला जाणून घेऊया. यातलं पहिलं कारण म्हणजे धोनी इरा हा संपत चाललेला आहे. MS धोनीच्या फ्युचर बद्दल अजूनही त्याने कोणती स्पष्टता दिलेली नाही. IPL 2026 मध्ये त्याने एकही सामना खेळलेला नाही. सीएसके आता हळूहळू नवीन लीडरशिपच्या शोधात असल्याचीही चर्चा सुरू झालेली आहे. दुसरं कारण म्हणजे हार्दिक हा प्रूव्हन IPL कॅप्टन आहे. हार्दिकने गुजरात टायटन्सला तसेच पहिल्या वर्षी IPL ची ट्रॉफी जिंकून दिली होती. त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स साठी खेळत असताना चांगली फिनिशिंगही केली. त्यानंतर तो ऑलराऊंडर देखील आहे. उत्तम प्रकारे प्रेशर हँडल करू शकतो आणि कॅप्टन्सी एक्सपिरियन्स देखील त्याच्याकडे चांगला आहे. म्हणून क्रिकेटच्या दृष्टीने पाहिलं तर हार्दिक पांड्या हा सीएसके साठी एक उत्तम फिट बसू शकतो, असं अनेकांचं म्हणणं आलं. पण आता सर्वत्र मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला जाऊ देईल का. कारण हार्दिक सध्या MI चा कॅप्टन आहे. हो, IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा सीझन फारसा चांगला गेला नसला तरीही टीमच्या परफॉर्मन्सवर नेहमीच प्रश्न उपस्थित झाले. पण तरीही हार्दिक हा MI साठी अत्यंत महत्वाचा स्टार प्लेअर म्हणून सध्या उपस्थित आहे. त्यामुळे ट्रेड मध्ये त्याचा लिलाव होणं तितकंसं सोपं नाहीये. त्यातच आतापर्यंत MI कडून कोणतीही ऑफिशियल कन्फर्मेशन दिली गेलेली नाही किंवा सीएसके कडूनही कोणतेही स्टेटमेंट जाहीर करण्यात आलेलं नाही किंवा कोणती व्हेरीफाईड ट्रेड देखील रिपोर्ट देखील प्रसिद्ध झालेला नाहीये. म्हणजे सध्या तरी ही चर्चा फक्त अफवा आणि फॅन थेरीजवर आधारित आहे. पण जर भविष्यात खरंच हार्दिक सीएसके मध्ये गेला तर IPL 2027 किंवा इतिहासातील तो एक सर्वात मोठा लिलावापैकी एक लिलाव ठरू शकतो. तुमच्या मते हार्दिक पांड्या सीएसके मध्ये फिट बसेल का की तो मुंबई इंडियन्स मध्येच राहिला पाहिजे. कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.